घरात शाळीग्राम शिळा ठेवण्याचे महत्त्व. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा. तुमच्या घरामध्ये शाळीग्राम शिळा आहे का? असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शाळीग्राम शिळेला सनातन परंपरेमध्ये भगवान विष्णूंचे पवित्र प्रतीक मानले जाते. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार ज्या घरामध्ये शाळीग्रामची श्रद्धेने आणि नियमाने पूजा केली जाते त्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते आणि भगवान विष्णूंची कृपा लाभते. पण शाळीग्राम घरात आणणे म्हणजे फक्त एक दगड आणणे नाही, त्यामागे श्रद्धा, स्वच्छता, पूजा आणि काही साधे नियम महत्त्वाचे आहे. आज आपण जाणून घेणार आहोत शाळीग्राम शिळा म्हणजे काय, ती घरामध्ये का ठेवावी, तिची पूजा कशी करावी, काय अर्पण करावे आणि शाळीग्रामची पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. तर मित्रांनो, मी मनोज जाधव नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शाळीग्राम शिळा म्हणजे काय? शाळीग्राम हा नेपाळमधील गंडकी नदी परिसराशी संबंधित एक पवित्र नैसर्गिक शिळा आहे. धार्मिक परंपरेमध्ये शाळीग्रामला भगवान विष्णूंचे स्वरूप किंवा प्रतीक मानले जाते. शाळीग्राम शिळेवर वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक खुणा आणि आकार दिसतात. या खुणांना धार्मिक परंपरेमध्ये विशेष महत्त्व दिले जाते. म्हणून अनेक विष्णू भक्त आपल्या घरामध्ये शाळीग्रामची स्थापना करून त्यांची नित्य पूजा करतात. हे लक्षात घ्या की शाळीग्रामविषयीचे अनेक धार्मिक अर्थ आणि महत्त्व आहे. श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट चमत्कार म्हणून पाहण्यापेक्षा भक्ती, श्रद्धा आणि सदाचार यांना महत्त्व देणे अधिक योग्य आहे. घरात शाळीग्राम का ठेवतात? अनेक हिंदू कुटुंबामध्ये शाळीग्रामची पूजा पिढ्यानपिढ्या केली जाते. भक्तांच्या श्रद्धेनुसार शाळीग्रामची पूजा केल्यामुळे घरामध्ये भगवान विष्णूंचे स्मरण राहते आणि धार्मिक वातावरण निर्माण होते. भगवान विष्णू हे पालनकर्ते मानले जातात, त्यामुळे त्यांच्या स्वरूपाची पूजा करताना घरातील सदस्यांनी सत्य, संयम, प्रेम, दया आणि चांगले आचरण ठेवण्याचा संकल्प करावा. फक्त शाळीग्राम घरामध्ये ठेवला आणि बाकीच्या जीवनात चुकीचे वर्तन केले तर त्याचा आध्यात्मिक अर्थ पूर्ण होत नाही. देवाची पूजा आणि चांगले आचरण दोन्ही गोष्टी एकत्र असतील तर भक्ती अधिक अर्थपूर्ण होते. शाळीग्राम आणि देवी लक्ष्मी. धार्मिक परंपरेमध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. म्हणून अनेक भक्त शाळीग्रामची पूजा करताना देवीचीही स्मरण करतात. याचा अर्थ असा नाही की शाळीग्राम ठेवला म्हणजे आपोआप पैसे किंवा संपत्ती मिळेल. खरी लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही, घरातील समाधान, आरोग्य, प्रेम, अन्नाची समृद्धी, चांगले संबंध, योग्य विचार आणि शांत वातावरण यांनाही आपल्या परंपरेमध्ये लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे शाळीग्रामची पूजा करताना मनामध्ये लोभ न ठेवता भक्ती, कृतज्ञता ठेवणे महत्त्वाचे आहे. शाळीग्रामची पूजा कशी करावी? शाळीग्रामची पूजा करण्यासाठी खूप मोठा खर्च करण्याची आवश्यकता नाही. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून देवघर स्वच्छ करावे. शाळीग्राम समोर दिवा लावावा. त्यानंतर शुद्ध पाण्याने शाळीग्रामला अभिषेक करावा. काही भक्त गंडकी नदीचे पाणी किंवा तीर्थजल वापरतात, मात्र उपलब्ध नसल्यास स्वच्छ पाण्याने श्रद्धेने पूजा करता येते. यानंतर भगवान विष्णूंचे स्मरण करून मंत्रजाप करू शकतात. उदाहरणार्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र श्रद्धेने म्हणावा. त्यानंतर तुळशीपत्र अर्पण करावे. विष्णू पूजेमध्ये विशेष महत्त्व दिले जाते. तुळशी अर्पण करताना मनामध्ये एकच भाव ठेवावा, हे भगवान विष्णू माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी राहू दे, आम्हाला योग्य मार्गावर चालण्याची सद्बुद्धी दे. शाळीग्राम समोर काय अर्पण करावे? शाळीग्राम पूजेमध्ये साधेपणा खूप महत्त्वाचा आहे. स्वच्छ पाणी, तुळशी पत्र, फुले, नैवेद्य आणि दिवा इतक्यांनीही श्रद्धेने पूजा करता येते. पूजा करताना वस्तूपेक्षा भावना महत्त्वाची आहे. तुमच्याकडे मोठी पूजा करण्याची साधने नसतील तरी चिंता करू नका. शांत मनाने भगवान विष्णूंचे स्मरण करा, कारण देवाला दाखवण्यासाठी केलेली पूजा नाही तर मनापासून केलेली भक्ती यामध्ये फरक असतो. शाळीग्रामची पूजा करताना स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. देवघर आणि पूजा करण्याची जागा स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. शाळीग्रामला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. अभिषेकासाठी शक्यतो स्वच्छ पाणी वापरावे. शाळीग्रामाला कुठेही निष्काळजीपणे ठेवू नये. तो देवघर किंवा पूजेसाठी निश्चित केलेल्या स्वच्छ जागी ठेवावा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शाळीग्रामबद्दल मनामध्ये श्रद्धा असावी. पूजा करता येत नसेल तर काय करावे? अनेक लोकांना प्रश्न पडतो की मी रोज शाळीग्रामची पूजा करू शकत नसेल तर काय करावे? यासाठी अनावश्यक भीती बाळगायची गरज नाही. तुमच्या परिस्थितीनुसार साधी पूजा करा. देवाची भक्ती ही भीतीवर नव्हे तर श्रद्धेवर आधारित असावी. दररोज वेळ मिळत असेल तर काही क्षण भगवान विष्णूंचे स्मरण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र श्रद्धेने म्हणावा.
घरातील कामे, नोकरी, व्यवसाय आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाही देवाचे स्मरण करता येते. शाळीग्राम घरात ठेवण्यापेक्षा त्यामागची भावना महत्त्वाची आहे. काही लोकांना वाटते की शाळीग्राम घरात ठेवला की घरातील सर्व समस्या लगेच दूर होतील, परंतु अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा शाळीग्रामला भक्ती आणि सदाचाराची आठवण करून देणारे पवित्र प्रतीक मानणे अधिक योग्य आहे. जर घरात शाळीग्राम असेल तर आणि त्याच वेळी घरातील लोक एकमेकांशी भांडत असतील, खोटे बोलत असतील किंवा चुकीचे वर्तन करत असतील तर केवळ पूजा करून मन शांती मिळणे कठीण होऊ शकते. म्हणून भगवान विष्णूंची पूजा करताना त्यांचे गुणांचे स्मरण करा. सत्य, संयम, कर्तव्य, दया आणि योग्य मार्गावर चला. घरातील सकारात्मक वातावरणासाठी एक छोटासा संकल्प. दररोज सकाळी देवघरासमोर दिवा लावा. शाळीग्राम समोर हात जोडून म्हणा, हे भगवान विष्णू, माझ्या घरातील सर्वांना सद्बुद्धी दे. आमच्या घरावर प्रेम, शांत, समाधान आणि एकमेकांबद्दल आदर राहू दे. चुकीच्या मार्गापासून आम्हाला दूर ठेव आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती दे. यानंतर काही वेळा शांत बसून मंत्रजाप करावा. ही छोटी साधना मनाला स्थिर करण्यासाठी आणि देवाचे स्मरण करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. मित्रांनो, एक महत्त्वाचा संदेश. शाळीग्रामची पूजा करताना कोणतीही अंधश्रद्धा किंवा भीती मनात ठेवू नका. आज पूजा केली नाही तर काहीतरी वाईट होईल का, अशी भीती ठेवण्याची गरज नाही. देवाची भक्ती प्रेमाने करा. घरात शाळीग्राम असेल तर त्याची काळजी आणि पूजा श्रद्धेने करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवघरातील पूजा जितकी महत्त्वाची आहे तितकेच आपल्या घरातील वागणेही महत्त्वाचे आहे. घरातील मोठ्यांचा आदर करणे, लहान मुलांवर प्रेम करणे, गरजू व्यक्तीला मदत करणे, अण्णांचा अपव्यय ना करणे, प्रामाणिकपणे काम करणे आणि कोणाच्याही वाईट ना करणे हे देखील देवाची सेवा आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिले की शाळीग्राम शैलीला हिंदू परंपरेमध्ये भगवान विष्णूंचे पवित्र स्वरूप मानले जाते. घरामध्ये शाळीग्राम असेल तर श्रद्धेने त्यांची पूजा करा, स्वच्छता ठेवा, तुळशीपत्र अर्पण करा, भगवान विष्णूंचे नामस्मरण करा. आपल्या आचरणामध्येही चांगुलपणा आणा. कारण देवघरात देवमूर्ती असणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच आपल्या मनामध्ये देवाचे विचार असणे महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला भगवान विष्णू आणि शाळीग्रामबद्दल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या भक्त परिवारामध्ये, भक्त मंडळीमध्ये शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या नाथ संप्रदाय चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.